मैदानामध्ये जा. सुरुवात करूया आपण आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे सुपर 10 मधली. चला लढतीला आपण सुरुवात करतोय. अतिशय चांगली लढत बघायला मिळेल. श्री सिद्धिविनायक कोपर आणि आई गावदेवी वाकडी रमेश पवारचा संघ यांच्यामध्ये तुम्हाला ही लढत बघायला मिळेल. सामन्याला सुरुवात आपण इथे करणार आहोत. पंच आमचे दोन्ही ऑफिशियल्स मैदानात दाखवत असताना संत्यवान काकडे आणि त्यासोबत सुनीलजी तांडेल दोघे जण 40+ मधून चांगला क्रिकेट अजूनही खेळतात. पहिल्यांदा बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कोपर संघाला. चला मैदानामध्ये आपण लढत आता सुरू करणार आहोत. दुपारचे 12:34 झालेत आणि अतिशय चांगली लढत. पहिला सामना आपण बघितला याच्यामध्ये चौदरपाडा संघानं बॉलिंग पहिल्या सत्रामध्ये दमदार केली आणि तदनंतर धावा देखील सहज त्याने चेस केला. जवळपास 5 चेंडू राखत त्यांनी ती लढत जिंकली. शुभागमन होत असताना केवाळे गावचे सदानंद पालकर यांचे इथे शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या बाहेर बघायला मिळेल केवळचे ग्रामस्थ आमचे सन्माननीय नामदेव पारवे, त्यांचंही हार्दिक स्वागत इथे आम्ही करत आहोत. 4 षटकांची लढत राहील. कंपल्सरी चेसिंग, बाकी सर्व नियम या स्पर्धेमध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचलेत, फॉलो केलेत, सेम रूल्स असतील. फक्त लक्षात घ्या सुपर 5 मध्ये टॉप 5 मध्ये जे 5 संघ असतील त्या 5 संघामध्ये लकी ड्रॉ करणार आहेत, लक्षात घ्या. वाकडी संघाचा 12वा खेळाडू आला नाहीये, प्लीज पाठवा. जुई संघ देखील आलाय. मयूर भेंडे आपलं हार्दिक स्वागत, आपल्या स्कॉटचं स्वागत. हॅलो हॅलो. गावदी चॅम्पियन वाकडी संघ देखील इथे येतोय, त्यांचंही सहर्ष स्वागत. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय आई गावदेवी वाकडी. रमेश पवार आपला 12वा खेळाडू पाठवा. कोणीही चालेल की ड्रेस कोड 12व्याला कंपल्सरी नाहीये, परंतु मैदानामध्ये जे 11 खेळाडू आहेत त्यांना कंपल्सरी आहे. गुल्या कुठे गेला गुल्या? चला लढतीला सुरुवात करूया. फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या सेट केलं जाते. कोपर संघाकडून सलामीवीर फलंदाज ओपनरच्या भूमिकेमध्ये स्ट्राईक कडे खेळण्यासाठी सज्ज झाला बॅट्समन
पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्याची जबाबदारी दिली आहे आदित्य मोरे. अगदी बघितलं तर केवायच्या मैदानावर ही पार पडणारी ग्रामस्थ मंडळ चषकाची दमदार स्पर्धा आणि खूप सुंदर गोलंदाजी आदित्यने आतापर्यंत केल्या. फलंदाज मैदानामध्ये आले प्रितेश पाटील स्ट्रायकर एंडकडे आदित्यच्या विरुद्ध सामना करण्यासाठी पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने खेळला, फक्त दिशा देण्याचं कार्य केलं पार. या बॉलवर 1 रन इथे पूर्ण करत असताना दिसलेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळाली. मैदानामध्ये साथ देण्यासाठी प्रितेशला साथ देण्यासाठी आलेत गोविंदा पाटील. हे मैदानामध्ये आज ओपनर मधून खेळत. पहिली मॅच लो स्कोरिंगची राहिली. 36 धावांचं आव्हान. 5 चेंडू राखत असताना चौदरपाडा संघाने चांगल्या पद्धतीने चेस केल्या. ही मॅच पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याची संधी दिली आहे श्री सिद्धिविनायक कोपर या संघाला. पहिल्या चेंडूवर आली एक सिंगल आदित्य मोरे. आता लेफ्ट हँडेड खेळाडू समोर आहे गोविंदा. वेगवान चेंडू राहिला. आक्रमण करायचं होतं, अपील जरूर केली परंतु रन मात्र इथं पूर्ण केली जाईल. यस पंच सांगतात की बॅट फर्स्ट. अपील बरोबर झाली परंतु पहिल्यांदा बॅटला ब्रश केला चेंडू, नंतर पॅडवर जाऊन आदलला हे पंचांनी सांगितलं. 1 रन इथे मिळते. महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. जिंकाल तर किमान 1 ट्रॉफी आज आपल्या घरी जाईल. त्यामुळे ट्रॉफीचा हकदार बनण्यासाठी ही लढत. स्वप्न असंख्य असतात. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं की सुपर 8 मध्ये सुपर 10 मध्ये क्वालिफाय व्हायचं, नंतर सेमीपर्यंत जायचं, फायनल जिंकायचे. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं. परंतु या खेळामध्ये एक जिंकतो एक हारतो. आणि सध्या गोलंदाजीचा स्टँडर्ड बघायला मिळाले आदित्यकडून. कधी स्लोअरवान कधी वेगवान. माहिती आहे की पहिलं पॉवर प्ले सुरू आहे. फलंदाजानं जेवढा वेळ थांबू, जेवढे चेंडू सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर जातील, कमी जातील, तेवढ्या कमी धावा जातील. याच उद्देशाने सध्या आदित्य गोलंदाजी करत असताना पहिले 3 चेंडू चांगले आहेत परंतु पॉवर प्लेचा फायदा फलंदाजाला उचलावा लागेल. प्रितेश आणि गोविंदाला चौथा चेंडू. लेन थोडी पाठी ठेवली. स्लोअर वन करण्याचा मागील बॉलवर प्रयत्न त्याचा सक्सेसफुल राहिला. आणि आता अगदी हा वेगवान चेंडू. मिस्टर व्हायब्रेशन सँडी पालकर. गुड मॉर्निंग सँडी पालकर. आमच्यासाठी गुड आफ्टरनून. मागील 2 चेंडू मध्ये 2 निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालंय. बघायचं अंतिम 2. हो इथे चेंडू सोडून दिला आणि यष्टांवर जाऊन धडकला. क्लीन बॉल. पहिला धक्का परतावा लागेल प्रितेशला मैदानातून बाहेर. जे मैदानाच्या बाहेर आपण बघू शकता गावदेवी ट्रान्सपोर्ट आणि विट सप्लायर्स डीजे. पहिले षटक समाप्त झालंय. दमदार आणि खरं तर जोरकश असं हे षटक राहिलं. जेवढी गोलंदाजीचा टॅलेंट खरं तर आदित्य मोरेकडे आहे तेवढा टॅलेंट पणाला लावला. त्यांनी कधी स्लोअर वन केले, कधी लेग ब्रेक केले, कधी वेगवान चेंडू फेकले आणि फलंदाजांना थांबवण्यामध्ये त्याला यश मिळाले. त्यामध्ये +1 विकेट देखील मिळाली आहे. त्यामुळे आता द्वितीय षटकाला सुरुवात होणार आहे. गोलंदाजी मार्कवर आलेत रमेश पवार. वाकडी संघाची आई गावदेवी वाकडी संघाची ताकद आणि ताकदवान खेळाडू रमेश पवार आता सज्ज झालाय. टेनिस क्रिकेट विश्वामधला सगळ्यात डेंजरस प्लेयर अर्थातच त्याला आपण क्रिश गेल या नावानं संबोधतो असा रमेश पवार आता बॉलिंगसाठी आलाय. बघायचं एक अमोल पाटील मिडल ऑर्डर मध्ये बऱ्याच वेळा या खेळाडूंना संघाचा डाव सावरलाय. आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. हे बॅटल बघायला मजा येईल. अमोल वर्सेस रमेश पवार. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये.
हा दमदार फटका आता पंचांचा इशारा आलाय. दिस इज अ पॅरलर स्ट्रोक, षटकार. वेलकम केले, स्वागत केले षटकारांना. मागे षटकामध्ये धावांसाठी तरसत होता, तर आता पहिल्याच बॉलवर षटकार. लेग ब्रेकचा वापर झाला. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत होता खरं तर अमोल, परंतु पंच सांगतायत यस युअर रिचेबल बॉल. तुमच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची ती सांगता होत असताना षटकाराचं उत्तर दिलं रमेश पवारनं निर्धाव चेंडूनं. कारण हा सामना असाच राहील, कधी वार कधी पलटवार. हा स्ट्रग अप वार टाइप खेळ राहील. कधी अगदी सामना कधी तुम्हाला झुकताना बघायला मिळेल कोपरकडे, तर कधी सामन्यामध्ये कमबॅक किंवा झुकताना देखील सामना बघायला मिळेल वाकडीकडे. हे चालूच राहील. आणखीन एक चांगला चेंडू इथे बघायला मिळालाय. पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या फलकावर धावा आहे टोटल. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. आव्हानदार चेंडू येताना बघायला मिळाला. गोलंदाज तयार झालाय. हो, इथे यष्टा उद्ध्वस्त केलेत. परफेक्ट डिलॉरी, अगदी बुंद्यातील हा चेंडू आणि क्लीन बोल्ड. अमोल गीत अगदी टायमिंग सॉन्ग. आज हंसिका डिझे आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अनिकेत म्हात्रे हरिग्राम यांना आपण बघतो. खरं तर अनिकेतचा या डीजे क्षेत्रामधील ॲज अ ऑपरेटर म्हणून चांगलं नावलौकिक सध्या होत आहे आणि भरपूर नॉलेज त्यांनी कमावलं आहे. ऑपरेटर म्हटलं तर भरपूर संचन तुमच्याकडे पाहिजे, गीतं भरपूर पाहिजेत आणि कोणतं गीत कोणत्या अगदी टायमिंगला मॅच होईल इम्पॉर्टंट असतं. आणि अगदी याच गावचे भूमिपुत्र लोककवी आणि खरं तर ज्यांनी संपूर्ण संगीत क्षेत्रामध्ये आपलं नाव हे लौकिक केलं असे एकनाथजी माली यांचा सुंदर आवाजातील गीत आपण ऐकलत. 2 फलंदाज गमावले सुरुवातीला. याच्या अगोदर 1 विकेट आदित्यला मिळाली होती आणि ही रमेश पवारच्या नावी विकेट राहील. रन फलकाचा विचार केला तर ऑन बोर्डवर सध्या 10 धावा आपल्याला बघायला मिळतात. विकेट गमावले गेले टोटल 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमर पवार. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आता हे बॅटल बघायला मजा येईल. बहुतांश वेळेला लेफ्टी गोलंदाजावर लेफ्टी फलंदाज हावी होताना आपण बघतो आणि त्यासाठी हे कॉम्बिनेशन जुळवण्यासाठी रन येण्यासाठी मैदानामध्ये आता अमर पवारला अगदी लॉन्च करण्यात आलाय. बघायचे कशा पद्धतीने राहील खेळ. रमेश पवार बघू शकता फलंदाज पाहत बसला या चेंडूकडे. अगदी जवळपास लेगस्टंपच्या थोडा बाहेर हा चेंडू त्याने रिलीज केला, त्यामुळे चेंडू वळण घेतलं आणि बॅट्समनच्या झोन मधून हा बॉल निघून गेला. इथे निर्धार चेंडू. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर रमेश पवारनं लेंथ आणि लाईन थोडी पाठी घेतली. पहिला बॉल आपण बघितला त्याने थोडंसं अवेफ्रॉम द बॉडी केला होता. ओव्हर पिच होता परंतु तो चेंडू आता लेंथ मागे. पुन्हा एकदा थोडी फुलर लेंथ वरील हा चेंडू. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 रन. तेजसला आपण बघितलं खूप चांगल्या मागील टुर्नामेंटमध्ये या संघाचा उभरता सितारा गावदेवी वाकडीचा भरपूर काही दिलंय वाकडी टीमला त्यांनी मागील काही टुर्नामेंटमध्ये मागील 2 वर्षामध्ये. आणि आज रमेश पवार म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक जास्त पसंत केला जाणारा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला आता गोविंदा पाटील हे नाव देखील मोठे आहे या टीमचं. अपील भरपूर झाली. अगदी आपण बघू शकता पंच आम्हाला सांगतायत की नो बॉल. 90 डिग्री मध्ये 3 फिल्डर दिसले. चुकीचं क्षेत्ररक्षण लावलं त्यामुळे नो बॉल. संदीप पालकर टेनिस विश्वामध्ये भरपूर नियम आपण बघतो. अगदी बघायचं झालं तर जेव्हा एखादा खेळाडू स्टंपिंग केला जातो एक महत्त्वाचा नियम आहे. याची चर्चा सुरू होती. माझ्या एका मित्राने फोन केला होता की वैभव नो बॉल फेकलाय गोलंदाजानं जो ओव्हर स्टेप्स आहे आणि विकेट किपरनं त्याला स्टंपिंग केलंय, तर ती विकेट दिली जाईल की गोलंदाजाला दिली जाईल, काय करायचं.
अगदी या नियमांचा उल्लंघन होऊ नये यासाठी अगदी बघितलं व्हाईट बॉलवर स्टंपिंग केलं जाऊ शकतं परंतु नो बॉलवर नाही, हे नियम आहेत. आणि ती विकेट जर नो बॉलवर विकेट दिली तर कोणाला द्यायचं, परंतु हा फ्री हिट आहे. बघायचं आहे चांगला चेंडू पुढे ठेवली लेंथ फुलर लेंथ वली हा चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळाला. फिल्डर आहेत, अगदी चांगला थ्रो तिथे आलाय. रन फलक बघूया. 2 षटकं पहिली खूप वेगवान राहिली. या षटकामध्ये जरूर एक मोठा फटका आलाय परंतु तरी देखील रमेश पवारनं जवळपास या ओव्हरमध्ये रन खर्च केल्या. 10 धाबा त्यांनी खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये आले त्या फक्त 3, 2 बाद 13 ऑन बोर्डवर. डीजे 2 षटक आता समाप्त झालेत आणि एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग, कारण आतापर्यंत जे काम राहिलं आहे संपूर्ण स्क्वॉडचं ते संघाच्या हितामध्ये राहिलं आहे. जवळपास 13 धावा फलकावर लागलेत. रेकॉर्ड अगदी सध्या करंट रन रेटचा विचार केला तर फक्त 6.5चा रन रेट आहे पर ओव्हरमध्ये. त्यामुळे चांगली गोलंदाजी सिद्ध केली परंतु 2 षटकं अजून बाकी आहेत. हे टीम कोपरला देखील इथे लक्षात घ्यावं लागेल आणि आता थोडंसं रणनीतीमध्ये बदल हा करावा लागेल, कारण टार्गेट सेट होतं. मागील मॅचमध्ये टीम युवा स्पोर्ट्स नांदगावनं टार्गेट कमी ठेवलं, 35च केल्या. पहिल्या 24 चेंडूमध्ये 36 धाबा चौदरपाड्याला करणं सोपं गेलं. जरूर थोडंसं बॅटल रंगलं परंतु जवळपास 5 चेंडू राखत असताना तो सामना जिंकला. त्यामुळे त्या सामन्यामधून एक अंदाज लावू शकतो की किमान 40-45 धावा पहिल्या सत्रामध्ये येणं हे फार महत्त्वाचं असेल. परंतु बघायचं आता गोलंदाजीसाठी तेजस पवार, मी नुकताच या खेळाडूचा उल्लेख केला की बेस्ट ऑलराऊंडर यंगस्टर्स खेळाडू आहे आणि गावदेवी वाकडीच्या दृष्टिकोनातून मिडल ऑर्डर असेल त्यासोबत हे षटक असेल तिसरं, हे तेजसनं खूप चांगल्या पद्धतीने बऱ्याच टुर्नामेंटमध्ये फेकलेत. परंतु बघायचं राईट अमोर द विकेटने गोलंदाजी करतील गोविंद पाटील सारखा एक नावलौकिक खेळाडू मैदानामध्ये अजून आहे आणि तो कसा खेळ करेल हे आपल्याला बघायचं आहे. लोवर फुल टॉस बॉल अवे फ्रॉम द बॉडी केला आणि खरं तर युक्ती प्रयोग पहिल्याच बॉलवर केला. फुटवर्क नव्हता, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. डॉमिनेट करते सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी वाकडी संघाचे गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. मैदानामधील वातावरण सध्या फलंदाजीच्या टीमच्या दृष्टिकोनातून थोडं शांत आहे. हे माहोल बनवावं लागेल. सध्या हे प्रेशर मोठ्या फटक्यातून हटवावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने इथे केलाय. आणखी एक एक्स्ट्रा रन मागील षटकामध्ये देखील एक अभांतर आला होता. याही ओव्हरमध्ये एक अभांतर. पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडूवर लेग बायच्या स्वरूपाने एक एक्स्ट्रा रन आली होती. म्हणजे एक्स्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत 3 एक्स्ट्रा आहेत आणि रन फलकावर धावा आहेत 14. म्हणजे फलंदाज फक्त आतापर्यंत जवळपास 13 बॉलमध्ये 11च करू शकलेत. भरपूर शॉर्ट लेन प्रतीक्षा केल्या तदनंतर हा फटका सजवला गेला. एक खराब चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होता खेळाडू गोविंदा पाटील, ठोकतोय षटकार. फायनली गोविंदा पाटील रन करायला त्यांनी सुरुवात केली. आपल्या रणनीतीमध्ये आता बदल केला, थोडा अटॅकिंग मोड मध्ये आलाय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न अपील तिथे झाली आहे परंतु पंच सांगतात की बॉडीचा वेध घेऊन हा चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलाय. जवळपास शोल्डर पर्यंत हा चेंडू लागला होता. निर्धाव चेंडू तेजस देखील कमबॅक करून दाखवतोय. बरेचसे धडे रमेश पवार सारखा सिनियर प्लेयर जेव्हा संघामध्ये असेल त्यांच्याकडून बरेच धडे घेतले पाहिजेत आणि ते घेतात. भरपूर काही शिकलंय तेजस पवारनं कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये देखील. वेगवान चेंडू रिलीज करायचा होता. इट इज अ वाईड वन्स अगेन. आणखीन एक एक्स्ट्रा रन या षटकामध्ये आलेत. 2 अवांतर चेंडू या ओव्हरमध्ये आलेत. 3 बॉलमध्ये जवळपास 8 धावा खर्च केले. तेजसनं एक षटकार देखील आलाय. बॅलन्स केलाय गोविंदा पाटीलनं. एक षटकारानं संघाला आता रिदम मध्ये आलाय. संघ 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 बाद.
आक्रमण केलं, बॉल हवेमध्ये उंच फ्लाय करतोय रमेश पवार, बॉलवर पोहोचला परंतु कलेक्ट त्याला चेंडूला करता आला नाही आणि दोन खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग, चुकीच्या एंडला हा थ्रो झाला. इकडे स्ट्रायकर एंड कडे रनआउटची संधी होती, लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचं आणि इथे मी म्हणेन नशिबाची साथ, कधी कधी घाई गडबड गोंधळ मैदानामध्ये अगदी स्वतःच्या हितामध्ये राहत नसतात त्या गोष्टी आणि इथे जिथे सिंगल अपेक्षित होती तिथे डबल मिळाले. थोडे खुश आहेत खेळाडू, जेव्हा सिंगलच्या जागी डबल येते, जेव्हा डबलच्या जागी ट्रिपल येते, एखादा मोठा फटका येतो, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत असेल तर आत्मविश्वास वाढतो आणि आता तोच खेळ करावा लागेल. गोविंदा पाटील ॲज अ ओपनर म्हणून आलेत. त्यांचा वैयक्तिक खेळ बघितला, त्यांनी 6 चेंडू खेळत, 1 षटकार, 2 डॉट, 2 सिंगल आणि 1 डबल. त्यांनी 10 रन आपल्या संघासाठी केलेत 6 चेंडूमध्ये. आक्रमण केलंय, शॉट ऑन पुल केलाय, टायमिंग आणि ताकद होती या फटक्यामध्ये, नजाकत, आलाय षटकार. तरी यापुढचा सामना गावदेवी चॅम्पियन्स, रन झाले टोटल 29. चला पुढच्या नाणेफेकीसाठी या गावदेवी चॅम्पियन्स वाकडे आणि जनमान जुई संघाचे कॅप्टन थोडस दूर ठेवला, आक्रमण करायचं होतं याही बॉलवर आणि चेंडू आल्या निर्धाव. आता या ओव्हरमध्ये फायदेशीर अशा रन आलेत. पहिल्या षटकामध्ये 3 आले होते, या ओव्हरमध्ये विचार केला तर जवळपास 16 आलेत. रमेश पवारच्या गोलंदाजीमध्ये 10 आल्या होत्या. 3 ओव्हर नंतर 29 धावा ऑन बोर्डवर लागलेत, फलंदाज बाद झाले 2. प्लीज चला टॉस साठी आम्ही नुकताच विनंती केली. गावदेवी चॅम्पियन्स वाकडेचे कॅप्टन आणि जय हनुमान जुईचे कॅप्टन, इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. जी सुपर 10 मधील अंतिम लढत देखील राहील. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत रणांगणामध्ये संपलाय. स्कोरिंग अनालिसिस पाहिलं तर चंद्रकांतजी पालकर जे सध्या स्कोरिंग करतात, माहिती देतात की संघ पोहोचला 29 वर. आतापर्यंत प्रितेश पाटील आणि अमोल पाटील हे 2 खेळाडू बाद झालेत. चौथा आणि अंतिम स्लॉग वर, डेथ ओव्हर अटॅक करावा लागेल, बघायचं आहे हर्ष जमदाडे, नामदेव जमदाडे यांचे सुपुत्र कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. एक काळ आपल्या गोलंदाजीतून फलंदाजीतून नामदेवजी जमदाडे यांनी गाजवला, 40+ मधून अजून चांगला क्रिकेट खेळतायत आणि तेच आता वारसा क्रिकेटचा पुढे चालवत असताना हर्ष बॉलिंग ट्रॅकवर आलाय. लेफ्टी आहेत आणि थोडंसं शॉर्ट लेन ठेवलं. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत के के कैलासला आपण बघितलं, फक्त सिंगल घेतली कारण आता अशा मोमेंटला आपण उभे आहोत जिथे आपला टीमचा प्रमुख खेळाडू जास्तीत जास्त वेळ सायकल एंड कडे राहिला तर रन येतील अशा अपेक्षा टीम कोपर करतोय. गोविंद पाटील कडून 30 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. पहिल्या सत्रातील फक्त आता अंतिम 5 चेंडू शिल्लक राहिलेत, कोणाच्या नावी राहतील हे शेवटचे 5 चेंडू. बॉलर तयार झाले. हर्ष गोविंदाच्या अगेन्स्ट आक्रमण केलं, फटक्यामध्ये ताकद नव्हती, फक्त टायमिंग कडे लक्ष केंद्रित केला. सुंदर झेल तिथे कॅरी केला गेलाय, फलंदाज झेल बाद. पाटील ऍडव्होकेट अरुण शेठ पाटील यांना आपण तिथे बघितलं फिल्डिंग करताना, खूप सुंदर झेल त्याने तिथे कॅरी केला. आणखीन एक धक्का दिला टीमला. धावांसाठी अक्षरशः स्ट्रगल करतोय मैदानामधील संघ, कारण महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट लढत जिथून हा सामना खूप महत्वाचा आहे, हा सामना खूप नफ्याचा आहे. मागील 2 षटकामध्ये तुम्ही काय केलं त्याला आता महत्व कमी राहिलंय. या मॅच मध्ये सगळ्याधिक जास्त या सामन्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच. पुढे जाऊन काय होईल हे माहिती नाही, परंतु या मॅच मध्ये मी माझं सर्वस्व समर्पण करेन, माझ्या संघासाठी रन करून देईन या आत्मविश्वासाने खेळ आता करावा लागेल. हर्ष जमदाडेला मिळते विकेट. एकूण धावसंख्या फलकावर धावा आहेत 30, फलंदाज बाद झाले टोटल 3. आणि आता यानंतर लगेच करूया आपण या ओव्हर नंतर टॉस होईल. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान सुई.
अतुल पाटील सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवर प्रहार करायचा होता, संपर्क करता आला नाही, अनसेट आहेत. त्यामुळे मैदानामध्ये आता परिस्थिती अशी आहे, सेट नसणारे यथा क्षणी आक्रमण करायचं आहे, नजर चेंडूर इतके नाही आहे, त्यामुळे ते सर्व काही स्वतःला बॅलन्स करून सावरून करायचं आहे. काय गोलंदाजी करतायत हर्ष जमदाडे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं नाही, गती नाही आहे, तर या ओव्हरमध्ये ते स्विंगला बॉल प्रत्येक कसं स्पिन करता येईल याला ते महत्व देत आहेत. मागील 2 चेंडू निर्धावाले, 4 चेंडूमध्ये बनले फक्त 1 आणि 1 विकेट. तर मला धावा थांबल्या 30 वर. पुन्हा एकदा नो फुटवर्क. तुम्हाला प्रत्येक एकाच वेळी एकच शॉट तुम्ही खेळू शकत नाही. कधी कधी तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागतो, कधी तुम्हाला पुढे जाऊन कधी बॅकफुटला जाऊन रूम बनवायचे असतात. मागील 3ही शोमध्ये खडे खडे खेळण्याचा प्रतुल पाटीलने प्रयत्न केलाय आणि हर्ष जमदाडेने त्याचा चांगला भरघोस समाचार घेतलाय. यावेळेस प्ले झोन मध्ये चेंडू आला आणि सरळ ठोकलाय. अंतिम बॉलवर आलाय स्कोरिंग शॉट. खेळाचा पहिला डाव हा समाप्त झाला. 7 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना रन खर्च केलेत टोटल 36 आणि 37 धावांचं आव्हान आहे आई गावदेवी वाकडी या संघाला. सुपर 5 साठी आपण 40+ गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ पाहिलात. त्याच्यानंतर सुपर 5 मध्ये श्रीमलंग क्रिकेट संघ वावंजे हा देखील टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालाय. म्हणजे आता सुपर 10 ची ही शेवटची लढत असेल आणि त्याच्यानंतर मग सुपर 5 लकी ड्रॉ केला जाईल 5ही टीममध्ये. त्याच्यामुळे आम्ही 40+ गौरी स्पोर्ट्स उल्वे आणि श्रीमलंग वावंजे संघाला विनंती करून ठेवतो, जर यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर वेळेवर आपल्याला रिपोर्टिंग करायची याची नोंद घ्या. जर उशीर आलात तर मात्र आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल याची आपण नोंद घ्या. तर टॉस का बॉस दोन्ही टीम मध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी विरुद्ध जय हनुमान जुई. टेल्स इज द कॉल. हेड्स. येस, गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाने टॉस जिंकला. अक्षय जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण ही मॅच झाल्यानंतर मैदानात उतरा. तत्पूर्वी ही सुपर 10 ची महत्त्वपूर्ण लढाई तुम्ही पाहताय. गावदेवी वाकडी रमेश पवार विरुद्ध सिद्धिविनायक कोपर. सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा असतील.
सँडी पालकर स्पर्धेचे दमदार पंच त्यांच्या समेत गुल्ल्या शेख यांचं सहर्ष स्वागत. हे पण जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तर चला विनंती असेल मॅच स्टार्ट करा. जाऊया या मॅचसाठी योगेश मडवी यांच्याकडे. सामना स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहले सत्र की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी करते समय रन बने केवल 36. पहले मुकाबले में 35 बने थे कुछ, इस मुकाबले में 36 बने और 37 का टार्गेट है. तर किसन गायकर साहेब आणि हरी गायकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. यस, अंपायर फिंगर अप. पहले विकेट का पतंग नामी बल्लेबाज सलामी वीर अरुण पाटिल के पारी का अंत बाद 37 का टारगेट. पहला मुकाबले की बात करेंगे तो इससे पहला मुकाबला हुआ था नांदगांव बनाम चौधरपाड़ा के बीच. केवल 36 का टारगेट था. इस मुकाबले में 37 का टारगेट और पहला पिचा करते हुए इस समय बल्लेबाज अरुण पाटिल के पारी का अंत हुआ. रन संख्या 0. अमोल पवार गेंदबाजी कर रहे हैं. आपको नबी तुली गेंदबाजी करनी होगी. लो स्कोरिंग का मुकाबला है. आपको स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होगी. साथ साथ में आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा. अमोल पाटिल गेंदबाजी कर रहे हैं जो कि पावर प्ले का पहला ओवर है. पहले ओवर में पहला करारा झटका लगा. जल्दबाजी थी, रन लेने की कोशिश में दोनों बल्लेबाज थे और आखिरकार विकेट मिल चुकी है रन आउट की. दोनों ताकतवर टीमें जीतेंगे तो ट्रॉफी के हकदार बनेंगे. दो और ढाई का मुकाबला है. शानदार मुकाबला. ये मुकाबला जीतकर टीम सुपर 5 में पहुंचेगी. इससे पहले वाले मुकाबले में चौधरपाड़ा टीम ने मुकाबला जीतकर सुपर 5 में क्वालिफाई हुए. इससे पहले एक टीम क्वालिफाई हुई थी. कल की बात करेंगे तो 40 प्लस के माध्यम से उल्वे 40 प्लस पहुंची सुपर 5 में और श्रीमलंग स्पोर्ट्स वामन से 3 टीमें सुपर 5 में आ चुके हैं. इनमें से जीतने वाली चौथी और आखिरी मुकाबला फिर एक बार देखने मिलेगा. जोई बनाम वाकड़े के बीच अगला मुकाबला भी है तो शायद उनमें से जीतने वाली टीम सुपर 5 में दाखिल होगी. फिर 5 टीमों के बीच हम प्रेस लकी ड्रॉ करेंगे जिनके माध्यम से एक टीम सुपर 3 में दाखिल होगी. आज आखिरी दिन और आखिरी दिन के मुकाबले आप देख रहे हैं. जनमन मोरिया 11 टीम 40 प्लस मास्टर के वाले के माध्यम से प्रतियोगिता. इस बार लॉप किया गेंद को. आते ही बड़ी हिट. गेंद बाउंड्री लाइन के बाद से काल तुळशीराम डांगरकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. सुप्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट आणि त्यांच्या समेत केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय शशिकांत गायकर साहेब यांचंही आगमन झाले. त्यांना विनंती असेल साहेब यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. तसेच किसन गायकर साहेब, हरी गायकर साहेब आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत. तो आदित्य मोरे के बल्ले से पहला छक्का, इसीलिए उन्हें जाना जाता है जो हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. पहले विकेट जल्द गिरी 0 के ऊपर. उसके बाद आदित्य मोरे आए मैदान के ऊपर. उनके बल्ले से छक्का. सभी मेहमानों का स्वागत है. बिल्कुल आज आखिरी दिन है और आखिरी दिन में कई सारे मान्यवर होंगे और सभी का हम स्वागत करेंगे. इस बार स्विच हिट, कमाल की शॉट. गेंद जाएगी बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका आदित्य मोरे के बल्ले से. आदित्य मोरे आते ही तोड़फोड़ बल्लेबाजी. इसलिए मैंने कहा कि आदित्य मोरे को इसीलिए जाना जाता है. मिडिल ऑर्डर में आके हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी करते हैं.
और वही शुरुआत, पहली गेंद में छक्का, दूसरी गेंद में चौका, रन संख्या पहुंची है इस समय 10 रनों के ऊपर। अच्छी डिलीवरी गुड लेंथ स्पॉट के ऊपर पड़ने के बाद गेंद थोड़ी सी टेक ऑफ हुई, परफ्यूम डिलीवरी का इस्तेमाल किया। पहला ओवर बात करेंगे तो अमोल पाटिल जी ने पहली सफलता मिली थी रनआउट के स्वरूप में, और अभी तक तो बात करेंगे 5 गेंदे, रन दिए उन्होंने 10। इस ओवर की अंतिम गेंद होगी, 37 रनों का टारगेट है, रनों को बचाना होगा तो फिर अच्छी गेंदबाजी करनी चाहिए। सामने ऑन साइड पे फ्लिक किया, शानदार शॉट, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का आदित्य मौर्य के बल्ले से। के बल्ले से शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, पहले ओवर में 16 रन जोड़े। आप जीत की बात करेंगे तो केवल 21 रन चाहिए आने वाली 3 ओवर में। गावदेवी स्पोर्ट्स वाकड़ी बनाम दूसरी तरफ है कोपर टीम, जिन्होंने पहले सत्र में बात करेंगे तो केवल 36 रन जोड़े थे और 37 का टारगेट का पीछा करने उतरी टीम। शुरुआत में 2 गेंदों के ओवर, एक भी रन नहीं थी, एक विकेट रनआउट के तौर पर गिरी, और उसके बाद यहां पर आते ही तहलका मचाया आदित्य मौर्य ने, जिन्होंने 2 छक्के 1 चौका दागा, 4 गेंद में 16 की शानदार पारी। आप जीतने के लिए केवल चाहिए यहां पर 21 रन, बची भी 3 ओवर। अच्छी गेंदबाजी करनी होगी क्योंकि आप प्रति ओवर रन चाहिए केवल 7.00 की औसत से। ये मुकाबला जीतने के लिए गावदेवी स्पोर्ट्स वाकड़ी टीम, दोनों टीम का सपना है इस बड़ी ट्रॉफी को उठाने का, मगर जीतेंगे तो इस ट्रॉफी को उठाएंगे। जीतने के लिए दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा। हल्के हाथों से गेंद को मोड़ना चाहते थे, लेग साइड में बिल्कुल जाके क्षेत्र की बात करेंगे, स्क्वायर लेग में खिलाड़ी है, ऑन साइड की बात करेंगे मिड विकेट में एक खिलाड़ी है, लॉन्ग ऑन में एक खिलाड़ी है, ऑफ साइड की बात करेंगे तो एक्स्ट्रा कवर में एक खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है, और बिल्कुल ये 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। रमेश पवार उर्फ आवू जिन्हें कहा जाता है, कई क्रिकेट के मैदान के ऊपर तहलका मचा चुके। फुल टॉस गेंद थी, नहीं नाप पाए, बल्ला गेंद का संपर्क सही नहीं रहा, और यहां पर दूसरे रन के लिए पलटे। 2 रन से अकाउंट को ओपन किया, 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती भी। टोटल की बात करेंगे 18 रन बन चुके हैं, तो जीतने के लिए आप 19 की आवश्यकता है। रमेश पवार भी थोड़े से नाखुश होंगे क्योंकि इस गेंद को भेजना था बाउंड्री लाइन के बाहर, और रमेश पवार जैसे खिलाड़ी को ऐसी गेंदें दोगे तो उसका परिणाम अलग होता है। मगर रमेश पवार शुरुआत से यहां पर डिफेंसिव क्रिकेट खेलने की कोशिश में है। कट किया गेंद को, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात है, और जब तक गेंद को फील्ड करे, एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या 19 रन, आप केवल 18 रन की आवश्यकता। जोई बनाम वाकड़ी के बीच अगला मुकाबला होगा, जो कि सुपर 10 का अगला आखिरी मुकाबला है। 3 टीमें सुपर 5 में पहुंच चुकी है, इनमें से जीतने वाली टीम सुपर 5 में क्वालिफाई होगी, और अगले मुकाबले में जीतने वाली टीम क्वालिफाई होगी। आदित्य मौर्य के लिए गेंद अच्छी थी, गेंद बिल्कुल हल्के से गेंद को मोड़ दिया, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है, और जब तक गेंद को उठाए फेंके 1 रन का इजाफा। दोनों बल्लेबाज जानते हैं कि अब सिंगल डबल से भी रन बनाएंगे तो हम मुकाबला जीत सकते हैं, और वही सोच के साथ बल्लेबाजी, शांत स्वभाव से खेल मैदान के अंदर गावदेवी स्पोर्ट्स वाकड़ी टीम का। टोटल 20 रन बने, 17 की आवश्यकता है। इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे तो 4 गेंद फेंके, 4 रन उन्होंने कच किया। इस बार मिस टाइमिंग है, खुद गेंदबाज गेंद को नहीं लपेट पाए, पहुंचे थे पूरी तरह से गेंद के नीचे। रमेश पवार को जीवनदान मिला, और इस सिंगल के साथ रन संख्या 21 रनों के ऊपर। 13 गेंदें शायद बची है, 13 गेंद में केवल 16 रन की आवश्यकता। कोपर टीम की बात करेंगे तो हर एक मौके को यहाँ पर आपको उठाना है, क्योंकि मौका बहुत कम बार मिलता है, और ऐसे समय में आपको अच्छा क्रिकेट खेलना है। स्कोर की बात करेंगे, थोड़ा लो स्कोरिंग मैच जरूर है, मगर हिम्मत हारनी नहीं चाहिए कोपर टीम को, क्योंकि जीतने के लिए अभी भी 13 में 16 की आवश्यकता है। रख हौसला, वो मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। फुल टॉस गेंद, बिल्कुल यहां पर खेलना चाहते थे, सिंगल नहीं ले पाए। ओवर की शायद समाप्ति हुई, 2 ओवर के बाद रन संख्या बनी है
21 रन 1 विकेट के नुकसान पर और जीतने के लिए 2 ओवर में अब 16 रन की आवश्यकता है। सेट पालकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. या विश्वासच्या आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सँडी पालकर यांचे परम मित्र आहेत. मित्रांनो, काल झालेल्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त सामना झाला. 40+ केवाले विरुद्ध हरिग्राम अशी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि त्या लढतीमध्ये जबरदस्त खेळ दोन्ही संघांचा पाहायला मिळाला. जीतने के लिए अब चाहिए 16 रन 12 गेंदों के ऊपर। कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। ठानना होगा कोपर टीम के खिलाड़ियों को, क्योंकि ये क्रिकेट का खेल है जो गिरगिट की तरह रंग बदलता है। क्या ये रंग बदल पाएंगे मैदान के ऊपर या वाकड़ी टीम ये मुकाबला जीतकर ऊंची उड़ान भरेगी? अड़े बली 12 गेंदे 16 की आवश्यकता। आदित्य मोरे के बल्ले से 3 बड़े शॉट देखने मिले, 1 चौका 2 छक्के। अब रमेश पवार की बारी है। बिल्कुल आखिरी गेंद के ऊपर उन्होंने सिंगल नहीं लिया था क्योंकि स्ट्राइक वो चाहते थे और अब तीसरे ओवर में स्ट्राइक पर देखने मिलेंगे रमेश पवार। कई कारनामे कर चुके हैं, बिल्कुल आज फिर एक बार तैयार है केवाले ग्राउंड के ऊपर, जो कि प्रतियोगिता आप देख रहे हैं ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2024 का शानदार पर्व। 6 दिन चलने वाली प्रतियोगिता आज अंतिम दिन और अंतिम दिन की कई मुकाबले आप देखेंगे। सुपर 10 के ये मुकाबले मैदान के अंदर जीतने के लिए चाहिए यहां से अभी भी 16 रन। हल्के तो से मोड़ना चाहते थे, अच्छी डिलीवरी, डॉट की समाप्ति और एक डॉट बॉल शायद यहां पर कोपर टीम को मदद कर सकती है बिल्कुल मुकाबले में। ओवर नंबर 3 की बात करेंगे तो गेंदबाज प्रीतिश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। बिल्कुल हर एक ओवर में विकेट की जरूरत है, यानी कि अब 11 में 16 की आवश्यकता है जीतने के लिए। फिर एक बार तैयार प्रीतिश पाटिल, इस बार हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है और जब तक आएंगे बाउंड्री लाइन से तब तक 2 रन का इजाफा हो चुका है। 2 रन से टीम की टोटल आगे बढ़ती भी, टोटल 23 रन बन चुके, 10 गेंदें बची। अब शायद यहां पर जीतने के लिए रन चाहिए 14, 10 गेंदें 14 समीकरण देख सकते हैं। बिल्कुल आखिरी ओवर तक शायद 9 या 10 रन भी बचते तो मैं कहूंगा फाइट भरा मुकाबला जरूर देखने मिलेगा। दर्शक यही सोच में कि अच्छा मुकाबला देखने मिले। पहला मुकाबला आपने बिल्कुल देखा एक तरफा रहा, जो कि पहला मुकाबले में चौधरपाड़ा टीम ने जीत हासिल की। शेर कब तक यहां पर शांत बैठेगा? आखिरकार उनके बल्ले से मिड विकेट के ऊपर से लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द मार्क। बार इसीलिए जाने जाते शांत बैठने वालों में से रमेश पवार नहीं है। शुरुआत में लगा था कि थोड़े शांत है, दर्शक भी सोच में होंगे कि आखिरकार रमेश पवार शांत क्यों है, ज्यादा शांत तो नहीं बैठ सकते। हल्के हाथों से गेंद को मोड़ दिया, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ ट्रेवल होती हुई जब तक गेंद को उठाए फेंके 2 रन का इजाफा। पूरी तरह से अब वाकड़ी टीम मजबूत स्थिति में आ चुकी है, क्योंकि जीत की बात करेंगे तो केवल 6 रन की आवश्यकता है। इस ओवर की गेंदें हो चुकी है 4, यानी कि 8 गेंद में अब 6 रन की आवश्यकता है। रमेश पवार इसीलिए शांत है कि जानते हैं मुकाबले में हम बने रहेंगे, मजबूत स्थिति प्राप्त करेंगे, उसके बाद प्रहार करेंगे। ये देखिए स्कूप शॉट हवा में खेली, फील्डर बीट, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका। आप जीत के लिए केवल 2 रन की जीत से 2 रन दूर है। रमेश पवार ने शानदार क्रिकेट के लिए शांत स्वभाव से संयमी क्रिकेट जिन्हें कहा जाता है और बिल्कुल आज थोड़े शांत नजर आए। 1 चौका 1 छक्का
और ये देखिए ये उनका असली रूप है और भेज दिया गेंद को केबाले गांव में। गेंद सीमा रेखा के बाद चूमंतर मुकाबला जीत लिया। गांवदेवी स्पोर्ट्स वाकडी टीम गोज टू द सुपर फाइव। कमाल की हिट, बहुत लंबी छक्का और जीत लिया मुकाबले को। कांग्रेचुलेशन टीम वाकड़ी जो कि पहुंची सुपर फाइव में। गांवदेवी स्पोर्ट वाकड़ी टीम चौथी टीम बनी जो कि 4 टीमें सुपर फाइव में पहुंच चुकी है। अगला मुकाबला जुई बनाम वाकड़ी के बीच होगा। उनमें से जीतने वाली टीम सुपर फाइव में क्वालिफाई होगी। हार्ड लक कोपर टीम, इस प्रतियोगिता में हिस्सा लेने के लिए आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे और शुभकामना देंगे गांवदेवी स्पोर्ट्स वाकड़ी को जिन्होंने शानदार क्रिकेट खेला और ये मुकाबला जीत लिया। और मैन ऑफ द मैच के हकदार की बात करेंगे। 6 गेंद में शानदार 17 रन की पारी खेली और गेंदबाजी से 2 विकेट ली। नाम है आदित्य मोरे, मैन ऑफ द मैच। का अवार्ड लेने के लिए हार्ड लक टीम सिद्धिविनायक कोपर और सीधा टीम पहुंची है सुपर। तर याच्यानंतर बघा विजेते संघ कुठे जाऊ नका, या मॅच नंतर लगेच ड्रॉ केला जाईल याची आपण नोंद घ्या। तर बघा अँड्रू सायमन 17 धावा दिल्यापर्यंत त्यासाठी मॅच डेडिकेट केलं। या ठिकाणी आदित्य मोरे यांनी, आदित्य मोरेने दमदार गोलंदाजी केली, तितकी चांगली फलंदाजी केली आणि त्याची ही मॅन ऑफ द मॅच त्याने अँड्रू सायमन सनी पवारला या ठिकाणी ती डेडिकेट केली। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच सनी पवार ठरलेत। आदित्य होते परंतु आदित्यने ही डेडिकेट केली त्याला मॅच। सनी पवार अभिनंदन, काय सांगशील? आदित्यने आज मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल आदित्य मोरेने